लग्नासाठी, मुंजीसाठी, साखरपुड्यासाठी, वेगवेगळ्या सणासाठी, समारंभासाठी आपल्याला विविध वस्तू लागतात। त्या विविध वस्तूंची आपण जुळवाजुळव करत असतो, वेगवेगळ्या दुकानात जात असतो, तरीसुद्धा अगदी ऐन वेळेला आपण काहीतरी विसरतोच। त्यासाठी साजेरी साडीजनी एक छान ऑप्शन आणलेला आहे। सण समारंभासाठी सगळ्या वस्तू मिळण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे साजेरी साडीज, आणि त्यासाठी साजेरी साडीजनी नवरी सजली हा महोत्सव चालू केलेला आहे। दिनांक 12 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालू असणार आहे। तर हा व्हिडिओ अगदी युजफुल असणार आहे, स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। आणि बऱ्याचशा वस्तू इथे आपल्याला भाड्याने देखील मिळणार आहेत। बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की अरे ह्या तर वस्तू एकदाच लागणार आहेत, मग त्यासाठी भाड्याने घ्यायचा पर्याय हा खूप छान आहे आणि अगदी तुम्हाला फायदेशीर असाच असणार आहे। मुंजीसाठी लागणारं, हळदीसाठी लागणारं, साखरपुड्यासाठी लागणारं, रुखवतासाठी लागणारं सामान सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। लग्नात लागणाऱ्या अक्षता देखील तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि त्यासुद्धा अशा सुंदर सुंदर छोट्या छोट्या पाउचेसमध्ये अवेलेबल आहेत। शेले मिळणार आहेत, बरंच काही इथे तुमच्या अगदी उपयोगाचं साहित्य अंडर वन रूफ मिळणार आहे। मंडळी, वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। साजेरी साडीजमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुन्हा एकदा। तर इथे येण्यासाठी तुम्हाला वेस्टर्न लाईनच्या विलेपार्ले ईस्ट स्टेशनला उतरून अगदी वॉकेबल असलेल्या 10 मिनिटावर हनुमान रोडवर यायचं आहे। इथे मॅगडी आहे, मॅगडीच्या बरोबर समोर साजेरी साडीज आहे। ऑटोने देखील तुम्ही येऊ शकता। नवरी सजली महोत्सव साजेरी साडीज मध्ये चालू आहे 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर। आणि ह्या महोत्सवामध्ये काय काय वस्तू मिळणार आहेत त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ खास तुमच्यासाठी। तर चला बघूया साजेरी साडीजनी काय काय आणलेलं आहे। लग्न समारंभ आहे, मुंज आहे, पूजा आहे, हळदी कुंकू आहे, अशा विविध प्रसंगांना सण समारंभांना लागणारं किंवा हे सण समारंभ सुशोभित करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला अगदी अंडर वन रूफ मिळणार आहेत साजेरी साडीज मध्ये। आणि खास ह्यांचं आकर्षण आहे नवरी सजली महोत्सव, दिनांक 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर। इथे तुम्हाला साखरपुड्याचे बॉक्स देखील मिळतील। मंडळी, मेहंदीसाठी असं छान डेकोरेशनचं साहित्य तुम्हाला इथे मिळतंय। हळदीसाठी आहे, मेहंदीसाठी आहे, लग्नासाठी हा खास अंतरपाट आहे। ताई, अंतरपाटाची अप्रॉक्स प्राइस काय असेल? 650 पासून। अच्छा, 750 रुपयापासून हा सुंदर असा अंतरपाट इथे आपल्याला मिळतोय। बघू शकते किती छान दिसतंय, हे बघ मस्त दिसतंय। लग्नामध्ये जे वराला लागणारी जी छत्री आहे ही ह्यांच्याकडे आपल्याला रेंट मध्ये अवेलेबल आहे। हे बघा, सुंदर सुंदर हे असे
काय आहे हे सांगतेस का ग? ते सरस्वती आहे. हे सरस्वती आहे. हे असं आपल्याला लग्नात कोणाला देण्यासाठी चांगलं आहे ना, रिटर्न गिफ्ट साठी. हे काय आहे ताई? हे समई खाली ठेवायचे आसन आहेत. हे बघा ह्या टाइप मध्ये. हे तुम्ही लग्नात रिटर्न गिफ्ट साठी देऊ शकता. हे असं तोरण आहेत. त्याचबरोबर हे असे कमळ आहेत जे आता आपण समईसाठी ठेवू शकतो. त्याचप्रमाणे लक्ष्मीसाठी लक्ष्मी आसन म्हणून पण ह्याचा उपयोग करू शकतो. तुम्ही ते रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता. केळवणासाठी काय आणि ही सुंदर अशी पानं आहेत केळवणासाठी. हे बघा ह्याचा तुम्ही नैवेद्याला देखील उपयोग करू शकतो. हे सुंदर असं डेकोरेटिव्ह औक्षणाचं ताट आहे. हे बघा. त्याचबरोबर सुंदर सुंदर ह्या अशा माळा आहेत आणि ह्या सुद्धा तुम्हाला रेंटने मिळणार आहेत. हा गणपती बघा कशाचा बनवलेला आहे ग हा? अच्छा डेकोरेटिव्ह. हे फक्त अच्छा रुखवताची सुद्धा इथे तयारी आहे. रुखवतात सुद्धा तुम्ही या सर्व वस्तू ठेवू शकता. हे बघा किती सुरेख दिसत आहे. हे ओटीचा सेट आहे आणि ह्याची एक खास रील मी इन्स्टाला केली होती. त्याला तुम्ही सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स दिला होता. तर हे ओटीमध्ये ही वेणी येते, सुपारी येते, तांदूळ, हळद, पिंजर आणि हा खण. ह्याच्यामध्ये सुद्धा असं ऑप्शन आहेत. इथे गुलाबाचं फूल आहे. वेगवेगळ्या टाईपच्या इथे वेण्या अवेलेबल आहेत. हे इथे अगेन या फ्रेम्स आहेत. ह्याही तुम्ही रुखवतात ठेवू शकता किंवा रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता. हे बघा हे ताट आहे. रिंग प्लेटर बोलतात ह्याला. हे बघा इथे आपण अंगठ्या ठेवायच्या आहेत. खूप सुरेख आहे. हेही रेंटने देतो. हेही रेंटने तुम्हाला अवेलेबल होईल. म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की एका दिवसासाठी कशाला खर्च करायचा. हे सुद्धा आपल्याला रिटर्न गिफ्ट साठी द्यायला छान आहे. हे बघा हळदी कुंकवाचे डब्बे. त्याच्यातही असे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. नवरदेवाला लागणाऱ्या टोप्या आहेत इथे, पैठणीच्या आहेत आणि ह्या पगड्या देखील आहेत. हे बघा पगडी. तसंच नवऱ्या मुलाला लागणारी इथे पगडी आहे, हार आहे आणि त्याचबरोबर खंजीर आणि हे जे लागतं हे सगळं इथे ह्यांच्याकडे रेंटवर अवेलेबल आहे. डेकोरेटिव्ह नारळ आहेत. हे बघा. थोडक्यात काय, जर अगदी पूर्ण लग्नाची तयारी तुम्ही या एकाच दुकानातून करू शकाल. हे बघा हे असं ठेवण्यासाठी सुरेख असे केळीचे घड. हे बघा हे बघा बघू शकताय किती सुरेख केलेलं आहे. सुरेख दिसतंय. तर हे तुम्ही रुखवतात ठेवू शकता किंवा असं शोपीस म्हणून देखील. आणि या सुंदर सुंदर या छोट्या छोट्या पोटल्या आहेत. ह्याच्यात अक्षता आहेत. हे बघा हे काय ताई? हे रुखवतात ठेवण्यासाठी शोपीस आहे. बैलगाडी आहे. हे रेंटने देतात. हेही रेंटने देतात. हे शेले आहेत. कलर्स बघू शकताय. कितीतरी व्हरायटी आहे ह्याच्यात. त्याचबरोबर मुंजीचं देखील सगळं साहित्य इथे तुम्हाला मिळणार आहे. हे बघा. आणि हे बघा इथे उपनयन होम, भिक्षावळ, चौल कर्म, मौंजी बंधन आणि मातृभोजन. तसंच सुंदर असा हा अंतरपाट आहे. हा बघा शुभविवाह. मोठी समई जर असेल तुमच्याकडे तर त्याला ठेवण्यासाठी, खाली ठेवण्यासाठी सुंदर असं हे कमळासन आहे. हे बघा इथेही बघू शकताय. हेही छान आहे. तुम्हाला एंट्रन्सला जर असं ठेवायचं असेल तर हे असं आहे. मंडळी साजिरी साडीजने हे सुंदर असं नवरी सजली महोत्सव चालू ठेवलेला आहे. दिनांक 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत इथे या तुम्ही आणि लग्नाला लागणाऱ्या ह्या विविध वस्तूंची खरेदी अगदी अंडर वन रूफ करा.
तुम्हाला हे कलेक्शन नक्कीच आवडेल. हे मी तुम्हाला अगदी थोडंसंच एक्सप्लोर केलेलं आहे. या ताईकडे अजूनही त्यांच्या जे दुसरं शॉप आहे, जिथे मी साड्यांचं तुम्हाला दुकान दाखवलं, तिथे तुम्हाला अजून भरपूर व्हरायटी मिळणार आहे. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल देखील वाटला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.